T460 मॉडेल हा आपल्याकडे आला होता नाहीये. तर चला तर आपण सुरुवात करूया. SSD पहिले काढून परत लावून बघ, तरी पण असं होऊ शकतं. SSD शक्यतो खराब होत नाहीत. थिंकपॅड लॅपटॉप खूप मजबूत असतात. लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स शिकतोय म्हणून आपण बेसिक गोष्टीवरतीच खूप महत्त्वाचं द्यायचं, कारण बेसिक्स खूप महत्त्वाचे असतात रिपेअरिंग करताना. ही प्लास्टिक बॉडी निघालेली SSD तर आतमध्ये, तर ती खोलून आपण परत लावून बघूयात. SSD ला आहे, मदरबोर्डला आतमध्ये कनेक्टेड आहे, व्यवस्थित केबलने कनेक्टेड आहे तिथं. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आपल्या प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये बघणार आहोत Lenovo ThinkPad T460 मॉडेल हा आपल्याकडे आला होता. SSD चा काहीतरी इश्यू आहे, ऑपरेटिंग सिस्टीम लोड होत नाहीये. तर चला तर आपण सुरुवात करूया. SSD पहिले काढून परत लावून बघणार आहे आपण. जर समजा त्या SSD काढून डस्ट वगैरे आले असेल, लूज कॉन्टॅक्ट असेल, तरी पण असं होऊ शकतं. SSD शक्यतो खराब होत नाहीत. पहिले सगळे स्क्रू आपण काढून घेऊयात. थिंकपॅड लॅपटॉप खूप मजबूत असतात. ते शक्यतो त्याच्या बॉडीज वगैरे डॅमेज होत नाहीत. पण तरी पण आपण बेसिक लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स शिकतोय म्हणून आपण बेसिक गोष्टीवरतीच खूप महत्त्वाचं द्यायचं, कारण बेसिक गोष्टीच पुढे आपल्याला ऍडव्हान्स गोष्टी करायला मदत करत असतात. त्यामुळं बेसिक हे खूप स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. कारण डायरेक्टली ऍडव्हान्सला जायचं नसतं रिपेअरिंग मध्ये. बेसिक गोष्टीच खूप महत्त्वाच्या असतात रिपेअरिंग करताना. ओपन करताना प्रिकॉशन घ्यायच्या. जेंटली ओपन करायची प्लास्टिक बॉडी. स्क्रीनला कुठेही डॅमेज झालं नाही पाहिजे. व्यवस्थित लॅपटॉप तुमच्या ग्रिपने, हँड ग्रिपने, हाताच्या ग्रिपने व्यवस्थित पकडायचा. रिपेअर बॉडी ओपन करताना तो स्लिप नाही झाला पाहिजे. आपल्या हातून एक्स्ट्रा डॅमेज कुठलं झालं नाही पाहिजे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक काढायचा. ही प्लास्टिक बॉडी निघालेली SSD तर आतमध्ये कनेक्टेड आहे. मे बी डस्ट येऊ शकतं, थोडीशी लूज वाटतीये त्याच्यामध्ये, थोडी लूज आहे, तर ती खोलून आपण परत लावून बघूयात. SSD ला जनरली एक स्क्रू असतो पुढे, तो काढायचा. तो कसा कनेक्टेड आहे SSD मदरबोर्डला हे एकदा चेक करायचं, आणि त्याच्यानंतरच ताकद लावायची ओढायला. नाही तर काही काही मागे स्क्रू असतील आणि तिथे ताकद लावल्याने तुटून निघण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं या गोष्टी बघायच्या, बोर्ड डिझायनिंग वगैरे. तर ह्याचा मदरबोर्ड, जुने जे मदरबोर्ड यायचे तर खूप मोठे असायचे आणि चांगल्या क्वालिटीचे असतात. बॅटरी कनेक्शन, ते वायफाय कार्ड आहे.
रॅम्स आहेत, स्पीकर्स, फॅन आणि हा सीपीयूचा हिटसिंक आहे. तो हिटसिंक पूर्णपणे फॅन पर्यंत जोडलेला असतो सीपीयूच्या वरती. त्याच्यातनं ते फॅन हीट झालेली तयार झालेली एक्झॉस्ट करतो. ठीक आहे. आणि आपलं डीसी कनेक्शन. डीसी कनेक्शन याचं USB टाईप आहे वेगळं. ते जोडलेलं आहे मदरबोर्डला, आतमध्ये कनेक्टेड आहे व्यवस्थित. केबलने कनेक्टेड आहे तिथं, तो कनेक्टर आहे डीसी जॅकचा. ठीक आहे. अशा प्रमाणे ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉप खोलताल त्यावेळेस लॅपटॉप बघायला शिकायचं. त्याचे बॅटरी कनेक्टर्स, रॅम, हार्ड डिस्क, वायफाय कार्ड, या गोष्टींना आता आपण हार्ड डिस्क SSDच बघणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे बाकी गोष्टींना हात लावायचा नाही. पण तुम्हाला त्या गोष्टी ओळखता आला पाहिजेत आतल्या. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा खूप. आता आपण हार्ड डिस्क, आता आपण SSD ती परत क्लीन करून घेऊन ती परत आतमध्ये लावणार आहे. 99% लॅपटॉप चालू होऊन जाईल. आणि जर नाहीच झाला तर मग आपल्याला SSD बदलायची, नवीन SSD चं कोटेशन द्यायचं कस्टमरला, आणि जर अप्रूव्ह झालं तर नवीन SSD टाकून इन्स्टॉलेशन करून लॅपटॉप रेडी करून देऊन टाकायचा. धन्यवाद.